की आम्हाला 1000 रुपये आले, आम्हाला 500 दिले, आम्हाला 2000 आले, आम्हाला 1000च वाटले, म्हणून आम्ही उलटी मतदान केले, उलट बाजूनी मतदान केलं. पैसे वाटपाचा कार्यक्रम 2005 सालापासून जिल्ह्यात आला. राणेंनी ही सर्वात जिल्ह्यात सुरुवात केलेली आहे. आणि राणेंनी या निवडणुकीत पण स्वतःचा उमेदवारी पैसे वाटण्याची पाळी आली. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्यात कामे केली नाही किंवा राणेंनी लोकांना रोजगार दिले नाही. आज राणे स्टेटमेंट करत आहेत निवडणुकीच्या काळात मी 500 कंपन्या आणणार. यापूर्वी मुख्यमंत्री असल्यापासून महसूल मंत्री असल्यापासून किती अशा स्टेटमेंट केल्या, गारमेंट झोन आणणार, अनेक प्रकल्प आणणार, अनेक प्रकल्प अद्याप आले नाही. आणि या अशा घोषणेमुळे राणेंना खऱ्या अर्थाने आणि पक्षाला, सत्ताधारी पक्षाला जे 50 कोटी 100 कोटीचा आकडा येतो हे पैसे वाटावे लागले. आणि हे पैसे वाटताना आदल्या दिवशी पैसे वाटतात अशा प्रकारचा व्हिडिओ माझ्याकडे आला आहे. एका गृहस्थाने पाठवला आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलं जातं की राणे साहेबांनी पैसे पाठवले आहेत. हे राणे साहेबांचे तुम्ही मतदान त्यांना कमाला करा. अशा पद्धतीने जिल्ह्यात जे सत्ताधारी पक्ष सत्तेत राहून कामं केल्याची घोषणा करून पैसे वाटावे लागत असतील तर एवढी जनता या ठिकाणची खुली आहे की जनता या ठिकाणी अज्ञानी नाही. पण जनतेला माहिती आहे कोणाला मतदान करावं आणि कोणत्या काळात कोणाला मतदान करावं आणि कोणत्या वेळी कोणाला. त्यामुळे निकाल तर अनपेक्षित लागणार आहेच. पण जनतेला खऱ्या अर्थाने हे पैसे वाटल्याची पण काही ठिकाणी चीड निर्माण झाली आहे. आणि या चिडेमुळे या लोकसभेच्या निवडणुकीत अशा प्रकारच्या वाटण्याची पद्धत नसताना की घराघरात ABC अशी यादी करून A म्हणजे आपल्याला मिळणारं, B म्हणजे जरतर, C म्हणजे आपलं मिळणारच नाही अशी कॅटेगरी केल्यामुळे आणि हे पैसे कमी दिल्यामुळे आणि म्हणून मी काल बोललो की 14 सालासारखं या 3 जून नंतर या जिल्ह्यात प्रकार होऊ शकतो. कुठेतरी घाटपूट होऊ शकतं. कोणतरी बाहेरचे कोणतरी येऊन कोणाला तरी पैसे दिल्याची जाब विचारू शकतो. आणि त्याचाच एक व्हिडिओ मी आता तुम्हाला सणाला पाठवतो. त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि आदल्या दिवशी आले उद्या मतदान आहे. आमच्या मशीनवरती दाखवलं आम्हाला 2 नंबरला कमळ दाबा. पैसे लोक म्हणत आहेत ते लोक तरी पण पैसे दिल्याचं सांगतायत, देत आहेत. हे राणेंनी पाठवले तुम्ही सांगतायत. राणेंनी